मातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवरायांचे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, शिवरायांचे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा शुभा, असा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा शुभा, लाखात नाही तर या जगात एक होता. असा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा शुभा, लाखात नाही तर या जगात एक होता. सर्वप्रथम आदर्श राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. किल्ला एक एक न्याहाळला आठवा शुभांचा कारभार, किल्ला एक एक न्याहाळला आठवा शुभांचा कारभार. दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार, दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार. मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होय, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होय. जागल्याशिवाय जाग येत नाही, उलट्याशिवाय काडी भेटत नाही. जागल्याशिवाय जाग येत नाही, उलट्याशिवाय काडी पेटत नाही. आणि छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही, माझा दिवस उगवत नाही. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. सनई चौघड्या वाजत होत्या. सर्व आसमंतात आनंदाची उधळण झाली होती. राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांना हर्ष झाला. त्यांच्या पोटी शुभा जन्माला आला. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचाही तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचाही तो बाप होता. माता जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक व्यक्तिमत्व घडवले. शुभांनी बालवयातच स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहिली. तर ते नुकते स्वप्न पाहिलेच नाही, तर त्या दृष्टीने त्यांनी विजयी घोडदौड केली. त्यांना स्वराज्य निर्मिती करताना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाहीत. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि माझ्या राजाचं आणि माझ्या शुभाचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी फक्त महाराष्ट्रातच जन्मावं लागतं. फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच जन्मावं लागतं. स्वराज्य निर्मितीचे कार्य आता अविस्तरपणे चालूच ठेवले होते. बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, सूर्याजी असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे शिवरायांच्या सोबतीला होते. त्या शिवरायांच्या सोबतीला होते. कलम नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, प्रतापगडावरील सुटका, आग्रावरील सुटका, प्रतापगडावरील पराक्रम, गड आला पण सिंह गेला, असे अनेक प्रसंग शिवरायांची महती पटवून देतात. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो फक्त माझा शिवबा होता. तो फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक युग पुरुष होते. शिवाजी महाराजांनी नेहमी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. त्यांनी नेहमी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठलाच कायदा नसताना देखील प्रजा सुखात व आनंदात नांदत होती. प्रजा सुखात व आनंदात नांदत होती. महाराष्ट्राची आता अशी परिस्थिती आहे की आता आम्हाला स्वतःचा हक्क मागण्यासाठी जीव गहाण ठेवून उपोषणे करावी लागतात. जीव गहाण ठेवून उपोषणे करावी लागतात. बरे झाले महाराज, आता तुम्ही या जगात नाही, नाहीतर अशी महाराष्ट्राची परिस्थिती बघून तुम्ही पण संतप्त झाला असतात. अखेर शेवटी 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजानं, माझ्या शुभानं अखेरचा श्वास घेतला. आणि माझा राजा पडद्याच्या आड गेला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्याचं रक्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांची भक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांची भक्त. हे मी नेहमीच लक्षात ठेवणे. वाघाची जात कधी थकणार नाही. वाघाची जात कधी थकणार नाही. शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही. शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही. मरण आले तरी चालेल, परंतु जय शिवराय म्हणायला विसरणार नाही. एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.